नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत. तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणि शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची हवामानाची बातमी समोर आली आहे. राज्यात मान्सून पुन्हा एकदा जोर धरत असून पुढील 2 दिवस राज्यातील अनेक भागामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट वर्तवण्यात आलाय. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असून विजांचा कडकडाट, जोरदार वारे वाहू शकतात. तर आपण वेळेने वेळ घालवता जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा आहे. आपण पाहिलं तर रायगड, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. आणि मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरासाठी आज येलो अलर्ट देण्यात आला. तर येथे अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. आणि सोबतच ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर काही सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाता व मराठवाडा तसेच विदर्भातील भागामध्येही पावसाचा जोर आज वर्तवण्यात आलाय. अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तर अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकरी बांधवांसाठी हा इशारा अत्यंत महत्त्वाचा आहे. काढणीस आलेली पिके, धान्य आणि शेतीची अवजारे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात काम करणे टाळावे व जनावरांची व्यवस्था करावी आणि पिकांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा धोका वर्तवण्यात असल्याने सतर्क राहण्याची आवश्यक खबरदारी वर्तवण्यात आली. अशाच ताज्या हवामान अपडेट, शेतकरी बातम्या आणि सरकारी योजनांची माहिती सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.